नमस्कार मित्रांनो. आज कांद्याला भाव 5 ते 5,500 रुपये झाला आहे क्विंटलला. सरासरी 4,500च्या पुढंच जातोय. पण एवढा भाव भेटून बी खरंच शेतकऱ्याला आनंद आहे का, किंवा शेतकऱ्यांचा फायदा झाला का? तर मुळीच नाही. कारण की फक्त आता 30% शेतकऱ्यांकडेच कांदा शिल्लक आहे आणि 70% शेतकऱ्यांनी मागच दिलेला आहे. तर याच्यात फक्त 30% शेतकऱ्यांचा फायदा आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा भाव भेटला पाऊस न झाल्यामुळं. आणि पाऊस नाही झाल्यामुळं 100% शेतकऱ्यांचा आज तोटा आहे, नुकसान होऊ राहिले. कारण की प्रत्येकाची आज वावरात पिकं आहेत आणि त्या पिकाला पाण्याची खूप गरज आहे. म्हणजे एवढा भाव भेटून बी शेतकऱ्याचं नुकसानच आहे तसं बघायला गेलं तर. कारण आज प्रत्येक शेतकऱ्याच्या वावरात पिकं आहे आणि ते पाण्या वाचून ताण पडू राहिलाच त्याला. 15 ऑगस्टपर्यंत समजा परिस्थिती चांगली होती, आभाळ येत होतं, ऊन कमी होतं. पण 15 ऑगस्ट नंतर भरपूर ऊन वाढले. तिथून पुढे 4-5 दिवस पिकं व्यवस्थित होते, पण आता एवढे सुकायला लागलेत का एका दिवसाला 10 क्विंटलचं ॲव्हरेज, एका दिवसाला 10 किलोचं ॲव्हरेज कमी होऊ राहिले. म्हणजे जवळजवळ 15 ऑगस्ट नंतरच आपण जर विचार केला, सोयाबीन असेल, कपाशी असेल किंवा काय बाजरी असेल, तर एका दिवसाला 10 किलो घट धरून चाला, म्हणजे 10 दिवसात 1 क्विंटल उत्पादन कमी होणार. 30 दिवस जर पाऊस नाही आला तर निम्म्यापेक्षा कमीच होणार म्हणा, उत्पन्नच होणार नाही. म्हणजे हा भाव भेटून बी तसं आनंद व्यक्त करायसारखं एवढं काही नाही. 30% शेतकऱ्याला फायदा आहे आणि आज 100% शेतकऱ्याचे पिकं वाळून चाललेले आहेत. म्हणजे भाव भेटून बी शेतकऱ्याला आनंदाची गोष्ट नाहीच आहे तसं बघायला गेलं तर. तसं शेतकऱ्यांनी बी कांदा विकला म्हणा, थोडा थोडा मापात विकत राहिले, त्याच्यामुळं भाव चांगले होते 2 महिन्यापूर्वी बी. आपण 1-1.5 महिन्यापूर्वी 2300 दिलं तर आपला 11 टन माल, अजून आपला 6 ते 7 टन माल शिल्लक आहे. हो, आता एवढ्यात द्यायचं चाललं आहे आपलं. दरवर्षी जर शेतकरी असे टप्प्याटप्प्याने जर विकत राहिले तर नक्कीच भाव भेटेल.